काय म्हटलं? ते समोरची घेतली तेव्हा तुम्ही राहू द्या काय नाही संतोष सर एकदम योग्य वेळेवर आला आपण नमस्कार. क्या वाटे जी काय म्हटलं? नारळ कपडे पुढे झाल पण नाही लागत ना. दादा घास खराब होतो. डिअर बघितलं, अजून घोडा बघितलं, अजून पिकॉक बघितलं, अजून डायसन बघितलं, बायसन बायसन बघितलं, पक्षी पण बघितले, पक्षी बी बघितले, मंकी मंकी. आणि तलाव खूप सुंदर आहे तलाव बी सुंदर आहे. आणि लवकरात लवकर बोटिंग सुरू करण्यात यावी. लवकर बोटिंग सुरू कर. आमची ही गेट आहे नॅशनल पार्कमध्ये आणि हा आपला नॅशनल पार्कचा एरिया गोंदिया जिल्ह्यात आहे आणि हा तलावाचा परिसर आहे. त्याच्यामुळे ह्या आपल्या पर्यटनासाठी येणारे लोक त्यांना प्राणी पक्षी याची ह्यामधली सर्व विविधता दिसून येते. आणि दररोजचे सकाळला 5 अधिक सायंकाळला 5 असे 10 गाड्यांची आमची कॅपॅसिटी आहे गेटची. तर जवळपास 60-65 पर्यटक रोजचे असतात. आणि त्या पर्यटकांना आमच्या जंगलामध्ये जसे आमचे टायगर आहे तर मेल आणि फिमेल असे एकूण 9 टायगर आहे. तर 6 फिमेल आणि 3 मेल टायगर आहे. आणि बऱ्यापैकी अस्वलही आहे 40-45च्या संख्येमध्ये, 1000-1500च्या संख्येमध्ये रानगवे आणि बिबटही म्हणजे मोठ्याच संख्येमध्ये आहेत. 20-25 बिबट आहे. 77 प्रकारचे पक्षी आहेत, मायग्रेटेड पक्षी. आणि गवताच्या प्रजाती आहेत जवळपास 25-26. आव्हान म्हणजे हेच आहे सर, इथे प्राणी पक्षी तर दिसतातच पण निसर्ग खूप सुंदर आहे. खूप चांगले चांगले स्थळं पाहण्यासारखे आहे. इथे आगेझरी आहे, तिकडे तलाव आहे, रांजीटोक आहे. हे फार प्रेक्षणीय स्थळ आहेत आणि आलेल्या पर्यटक म्हणजे कधीच निराश होऊन जात नाही. बरेचसे विदेशी पर्यटकही इथे येऊन गेलेले आहेत. आम्हाला इथे वाघ दिसला, बिबट दिसला, पिकॉक दिसला आणि पानघोडा, डिअर आणि बायसन दिसलं आणि मंकी आणि सांबार हर प्रकारचे आम्हाला इथे प्राणी बघायला मिळाला. आणि सगळं जंगल एकदम निसर्गरम्य खूप सुंदर आहे. आणि त्यांनी गायडन्स केलेलं ते खूप सुंदर गायडन्स केलं होतं आम्हाला आणि त्यानुसार त्यांनी व्यवस्थित नेलं आणि आणलं पण आम्हाला. कसं आणि काय आपण नवीन काय बघितलं इथं? नवीन याच्यामध्ये तलाव आम्ही नवीन बघितला आणि तलावामध्ये बोटिंग पण सुरू आहे. ते खूप चांगलं आहे आणि तलाव इतका मोठा आहे की खूप चांगलं वाटलं ते बघून सुद्धा. आम्ही आलो तेव्हा खूप एक्सायटेड होतो आणि आतमध्ये गेल्यावर सगळ्यात आधी आम्हाला मिळाले खूप पिकॉक खूप सारे मिळालेत आणि त्याच्यानंतर मिळाले बायसिंगा, देन सांबर पण दिसलेत, कळपान 2 कळप दिसलेत आणि स्पॉटेड डिअर आणि चौशिंगा दिसला एक आणि काय नीलगाय, हा गौर, हा ना नीलगाय एवढं दिसलंय. इगल आणि किती 4-5 प्रकारचे बर्ड्स पण बघितलेत आम्ही. आणि आउल्स मिळालेत कपलनी. ते तर नाही दिसलेत आम्हाला. ते कॉलिंग झालेलं होतं तिथं, म्हणजे मंकीचं जे कॉलिंग होतं ते कॉलिंग झालेलं होतं
नाही बिबटचं असेल ते, कारण स्मॉल कॉलिंग होतं तो, त्यामुळे ते बिबटचं आहे असं बोललेत. पगमार्क होते आणि हे होते मार्क्स पायांचे, त्यांचे ठसे टायगरचे. टायगरचे ते दिसले. खूप मस्त बढिया.